that low birth weight babies. Okay, low birth weight babies. Okay, तर आपण हा टॉपिक जो आहे तो दोन सब्जेक्टमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे, लाईक पेडियाट्रिक आणि एक आहे तो आपला ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजी. ओके, सो लो बर्थ वेट म्हणजे काय, लो बर्थ वेट बेबी म्हणजे काय, ओके, हे आपल्याला दोन ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो त्या ॲज पर पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार. ओके, सो लो बर्थ म्हणजेच काय की जी बर्थ आहे. ओके, लो बर्थ वेट म्हणजे काय. ओके, आता ज्या वेळेला बेबी बॉर्न होणार, ओके, बेबी विल बी डिलिव्हर झाला. ओके, सो डिलिव्हर झाल्यानंतर त्याची जी ॲक्युरेट वेट राहते ती 2500 ग्रामपासून ते 3000 ग्राम. ओके, म्हणजेच की 2.5 kg पासून तर 3 kg पर्यंत आपण हे म्हणजे हा नॉर्मल बर्थ वेट आपण हा कन्सिडर करतो ॲज पर द WHO गाईडलाईननुसार. ओके, पण ज्या वेळेला 2.5च्या जर का लेस दॅन असेल सो आपण त्याला काय बोलतो, लो बर्थ वेट. ओके, मग त्यामध्ये पण टाईप्स आहे. ओके, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर. ओके, सिव्हिअर लो बर्थ वेट म्हणजे काय, माइल्ड म्हणजे काय, ओके, मॉडरेट म्हणजे काय, या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, सो आपण या ठिकाणी फर्स्ट बसू. प्रीटर्म बेबी म्हणजे काय. ओके, अ बेबी बॉर्न बिफोर द 37 वीक ऑफ completed weeks of gestation. Okay, calculate from the first day of last menstrual period is defined as the preterm baby. Okay, प्रीटर्म बेबी म्हणजे काय की जी बेबी 37 वीक ऑफ गेस्टेशन म्हणजे 37 वीक जी आहे, ओके, मधलं गेस्टेशन पिरियड त्याच्या अगोदर ज्यावेळेला ती बेबी बॉर्न होणार. ओके, त्याला काय आपण बोलणार, प्रीटर्म बेबी. ओके, अ फिटस डिलिव्हर बिटवीन 20 and the 37 ऑफ वीक ऑफ गेस्टेशन इज कॉल्ड प्रीटर्म बेबी. ओके, प्रीमॅच्युअर बेबी सुद्धा आपण त्याला बोलू शकतो. म्हणजे कसं, ओके, आता या ठिकाणी प्रीमॅच्युअर म्हणजे कसं असतं, त्यांच्यामध्ये लॅक ऑफ डेव्हलपमेंट असणार. ओके, 37 वीक ऑफ गेस्टेशन जे आहे ते प्रॉपरली फुल डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये असणार. ओके, पण यामध्ये काय असणार की या ठिकाणी ते प्रॉपरली डेव्हलपमेंट नसणार, लाईक त्यांच्यामध्ये कंजायटल प्रॉब्लेम होऊ शकतात. ओके, हिमॅटॉलॉजिकल प्रॉब्लेम त्यांच्यामध्ये होऊ शकतात. ओके, ॲज पर त्यांच्यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी सुद्धा आपल्याला बघायला पडू शकतात इन प्रीमॅच्युअर बेबी किंवा प्रीटर्म बेबीमध्ये. ओके, तर डेफिनेशन ऑफ लो बर्थ वेट आपण या ठिकाणी बघू. डिफाईन ॲज वन हू आर बर्थ वेट इज लेस दॅन 2500 ग्रॅम इरिस्पेक्टिव्ह ऑफ द गेस्टेशनल एज. ओके, मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा केलं होतं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की ज्या वेळेला बेबीचं वेट हे 2500 ग्रॅमच्या डिक्रीज असणार, लेस असणार. ओके, लाईक मग ते 2000 असो, ओके, 1800 असो, ओके, किंवा 2200 असो. ओके, तर यामध्ये काय होणार की बेबीचं जे वेट आहे त्याच्या एजनुसार ते डिक्रीज असणार. ओके, त्याला काय आपण बोलतो, लो बर्थ वेट. स्मॉल फॉर गेस्टेशनल एज म्हणजे काय, म्हणजेच की द टर्म इज टू डिझायनेटेड द न्यू बॉर्न विथ लेस दॅन 10% ऑर द लेस दॅन 2 स्टँडर्ड डिव्हिजन ऑफ देअर गेस्टेशनल एज. ओके, म्हणजेच काय की ते डिक्रीज इन जे पण गेस्टेशनल एज त्या गेस्टेशनल एजपेक्षा त्यांचं वेट जे आहे ते लेस दॅन 10% कमी आहे. ओके, त्याला काय आपण बोलतो, स्मॉल फॉर गेस्टेशनल एज. त्यानंतर आपण इन्सिडेन्स रेट बघणार आहेत. इन्सिडेन्स रेट लाईक प्रीटर्म बेबी कॉन्स्टिट्यूट्स ऑफ 2 or 3 ऑफ लो बर्थ वेट बेबीज. ओके, प्रीटर्म बेबी म्हणजे काय असणार आहे की 2 or 3 लो बर्थ वेट त्यांचा असणार आहे. ओके, ॲज पर द बेबीमध्ये. ओके, सो इटॉलॉजिकल फॅक्टर काय, सेम ॲज प्रीमॅच्युअर लेबर. ओके, जे प्रीटर्म लेबर असू शकते किंवा प्रीमॅच्युअर लेबर असू शकते त्यांच्यामध्ये आपल्याला हे बघायला पडू शकतं. सो मॅनिफेस्टेशन लाईक आपण त्याला बोलतो की क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय असणार यांच्यामध्ये. ॲनाटॉमिकली काय होणार, द वेट इज 2500 ग्रॅम और लेस अँड द लेंथ इज युजली लेस दॅन 44 सेंटीमीटर. ओके, त्याची जी लेंथ आहे, बॉडी लेंथ हाईट, ओके, ती 44 सेंटीमीटरच्या कमी असणार. ओके, आणि त्याचं वेट जे आहे ते 2500 ग्रॅमपेक्षा कमी असणार. ओके, हेड अँड ॲबडोमन आर रिलेटिव्हली लार्ज, स्कल बोन आर सॉफ्ट विथ व्हाईट सुचर अँड द पोस्ट फॉन्टानेल. ओके, हेड आणि ॲबडोमन कसं असणार त्याचं, रिलेटिव्हली लार्ज असणार आहेत. ओके, स्कल बोन कसे असणार, त्याचा स्पॉट सॉफ्ट असणार आहेत. ओके, विथ वाईट सुचर. ओके, सुचर कशी आहे, वाईड आहे. सो सुचर क्लोज होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला टाइम सुद्धा लागू शकतो. ओके, पोस्ट फॉन्टानेल्स. हेड सर्कम्फरन्स इज अप्रोप्रिएटली अँड द एक्सिस दॅट ऑफ द चेस्ट. ओके, हेड सर्कम्फरन्स आणि चेस्ट सर्कम्फरन्समध्ये डिफरन्शिएशन त्या ठिकाणी असणार आहे. पिन ऑफ इयर आर सॉफ्ट अँड फ्लॅट. ओके, इयरचा जो पिन्ना आहे तो सॉफ्ट असणार आणि फ्लॅट असणार. आय आर केप्ट क्लोज. ओके, skin is red, shiny. Okay, lack of subcutaneous fat. Okay, and cover the plentiful language and vernix and the series. Okay, language म्हणजे काय की hairs.
ओके, लॅक ऑफ हेअर्स असणार आहेत, ओके, कव्हर करणार ती आपल्या सबक्युटनस फॅटला. ओके, सो ह्या ठिकाणी मॅनिफेस्टेशन आहे अनाटॉमिकल. सो द मॅनिफेस्टेशन ऑफ आफ्टर द प्लांटर्स, ओके, सेरेसेस आर नॉट अवेलेबल. टेस्टिकल्स, ओके, जे टेस्टिस आहेत ते आर डिसेंडेड. ओके, लेबिया मायनोरा आर एक्सपोज बिकॉज ऑफ लेबिया मेजोरा इज कॉन्टॅक्ट. ओके, इन मेल्समध्ये काय असणार आहे, जे टेस्टिस आहे ते अनडिसेंडेड असणार आहे. इन फिमेलमध्ये जे फिमेल चाइल्ड आहे त्यांच्यामध्ये लेबिया मायनोरा कसा असणार आहे, एक्सपोज होणार. ओके, लेबिया मेजोरा इज कॉन्टॅक्ट होणार त्या ठिकाणी. नेल्स आर नॉट ग्रो राईट अप टू द फिंगर टिप्स. ओके, फिंगर टिप्सपर्यंत त्यांचे नेल्स हे ग्रो होणार नाही. त्यानंतर आहे फंक्शनली काय करणार ते. ओके, फंक्शनली जसं की सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, लिथर्जिक अँड इनॅक्टिव्हिटी, पुअर कफ, रिफ्लेक्स. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टम त्यांना काय देणार, लिथर्जिक देणार. ओके, इनॅक्टिव्हिटी त्यांच्यामध्ये फॉर्मेशन करणार आणि पुअर कफ त्या ठिकाणी आणि रिफ्लेक्सेस त्या ठिकाणी बघायला भेटणार. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीममध्ये अबाउट द 1/3 ऑफ बेबी हॅव अ पेटेंट डक्टस आर्टरिओल्स, म्हणजे की त्या ठिकाणी ॲबनॉर्मॅलिटी होणार त्यांच्या डक्टस आर्टरिओल्समध्ये. ओके, सो रेस्पिरेटरी सिस्टममध्ये लाईक जसं की रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असू शकतो, पल्मोनरी ॲस्पिरेशन्स असू शकतात, अँड द ॲक्टिलॅक्टिक्स आर द कॉमन त्यांच्यामध्ये बघायला भेटू शकतं इन रेस्पिरेटरी सिस्टममध्ये. ज्या सिस्टममध्ये काय बघायला भेटेल आपल्याला, डिफिकल्टी इन द फीडिंग. ओके, रिलेटेड टू द पुअर सकिंग. ओके, सकिंग रिफ्लेक्स त्यांच्यामध्ये पुअर असणार. ओके, डिफिकल्टी होणार त्यांना फिडिंगसाठी, वॉमिटिंग सुद्धा होऊ शकते. स्मॉल कॅपॅसिटी ऑफ स्टमक असू शकतो त्यांचा. ओके, किंवा हिपॅटिक इमॅच्युरिटी लीड्स टू हायपरबिल्युरेबिनेमिया विच मे बी ॲग्रिवेटेड बाय द डिले फीडिंग. ओके, सो डिहायड्रेशन आणि हायपोक्सिया, ओके, डिफिकल्टी इन द स्वेलोइंग त्यांच्यामध्ये ही होऊ शकते. ओके, इन GI सिस्टममध्ये. सो त्यानंतर आपण बघणार थर्मोरेग्युलेशन. ओके, थर्मोरेग्युलेशन म्हणजे जसं की टेम्परेचर रेग्युलेशन सेंटर असणार ते आपलं. ओके, ती इमॅच्युअर असणार आहे. सो हीट लॉस इज एक्सेसिव्ह. ओके, हीट कशी लॉस होणार, एक्सेसिव्ह लॉस ही हीट त्यांची होऊ शकते. हेन्स प्रीमॅच्युअर इन्फंट डेव्हलप हायपोथर्मिया. की प्रीमॅच्युअरमध्ये काय डेव्हलप होणार, हायपोथर्मिया. सो युरिनरी सिस्टम म्हणजे लाईक रेनल इन मॅच्युरिटी प्रीटर्म इन्फंट डेव्हलप टू द एलिव्हेशन्स ऑफ B1 like urine uremia. Okay, lipoprotein. Okay, B1. Okay, then acidosis and the dehydrations. ओके, जे पण ब्लड युरिया नायट्रोजन आहे. ओके, त्यानंतर ब्लड युरिया लिपोप्रोटीन्स जे आहे, ओके, त्यांच्यामध्ये इमॅच्युरिटी डेव्हलप होणार. ओके, सो त्यामुळे काय होऊ शकतो, ॲसिडोसिसला pH हा इन्क्रीज होऊ शकतो. ओके, आणि त्याच्यामुळे डिहायड्रेशन आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, इन्फेक्शन्स लाईक लो लेवल ऑफ IgE, ओके, इम्युनोग्लोबुलिन G, की अँटीबॉडीज प्रिटर्म बेबी आर प्रोन टू इन्फेक्शन. ओके, सो जे लो इम्युनोग्लोबिन त्यांच्यामध्ये असणार IgE, जे की मदर थ्रू भेटणार. ओके, सो त्या ठिकाणी काय होणार की त्यांचे जे अँटीबायोटिक्स आहेत ते आर कमी असणार आणि त्यामुळे इन्फेक्शन चान्सेस त्यांच्यामध्ये जास्त असणार. सो मॅनेजमेंट आपण काय देऊ शकतो लो बर्थ वेट बेबीमध्ये, केअर ऑफ प्रिटर्म बेबी लाईक आफ्टर द बर्थ. ओके, सो त्यामध्ये इमिडिएट मॅनेजमेंट आफ्टर द बर्थ. ओके, जसं की कॉर्ड टू बी क्लॅप क्विकली टू प्रिव्हेंट हायपोवोलेमिया अँड द लेटर ऑन द डेव्हलपमेंट ऑफ हायपरबिलिरुबिनिया. ओके, सो त्या ठिकाणी आपण काय कॉर्ड जी आहे ती क्लॅम्प करू शकतो. ओके, प्रिव्हेंट करणार आपण त्यांना हायपरव्होलेमिया. ओके, त्यानंतर आपण त्यांच्यामधून हायपरबिलिरुबिनिया म्हणजेच की जॉन्डिसपासून आपण त्यांना प्रिव्हेंट करू शकतो. एअर पास शुड बी क्लिअर. ओके, सो एअर जे आहे पॅसेज ऑफ एअर आहे तो प्रॉपरली क्लिअर पाहिजे. ॲडिक्वेट O2 थेरपी. ओके, O2 कॉन्सन्ट्रेशन रेट किती पाहिजे, 35% ऑफ रेट त्या ठिकाणी आपण त्यांना प्रोव्हाइड करू शकतो. विटॅमिन K हे इंजेक्शन आपण IM देणार डायरेक्टली. ओके, त्यांच्या थायमध्ये. सो ते काय करणार, आफ्टर द डिलिव्हरी आपण दिल्यानंतर IM इंजेक्शन, ओके, विटॅमिन Kचं ते प्रिव्हेंट करणार हेमोरेज. ओके, हेमोरेज होण्यापासून त्या बेबीला वाचवणार. सो बेबी शुड बी हँडल केअरफुली. ओके, बाथिंग इज नॉट अप्रोप्रिएटली फॉर अ प्रीमॅच्युअर बॉय. ओके, बेबी किंवा जी प्रीमॅच्युअर बेबी असतात त्यांच्यामध्ये आपण बाथिंग ही अप्रोप्रिएटली अलाउड करत नाही, पण समटाईम पिरियड नंतर आपण त्यांना अलाउड करतो. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आपले काय आहेत की टू मेंटेन द बॉडी टेम्परेचर आपल्याला ठेवायचे, त्यांचं थर्मोरेग्युलेशन त्यांचं प्रॉपर ठेवायचे. रेस्पिरेटरी आपल्याला त्यांना सपोर्ट द्यायचा आहे. ओके, प्रिव्हेन्शन्स करायचे इन्फेक्शनपासून, मेंटेन आपल्याला न्यूट्रिशन ठेवायचं आहे आणि ॲड्युकेट नर्सिंग केअर त्यांना प्रोव्हाइड करायचे. सो कॉम्प्लिकेशन्स काय असणार आपले ॲस्पेक्ट जे असणार आहेत, ॲस्पेक्ट जे होऊ शकतो लो बर्थ वेट बेबीमध्ये, सेरेब्रल हिमोरेजसुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतो त्यांना. फिटल शॉक असेल, हार्ट फेल्युअर होऊ शकतो, एडिमा होऊ शकतो. ओके, इन्फेक्शन, जॉन्डिस, ॲनिमिया अँड द रेट्रोलेंट्रल
फायब्रोप्लेसिया त्यांच्यामध्ये होऊ शकतो. सो पॅथोफिजिओलॉजी काय आहे आपली, हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन असेल, सो प्रोलॉंग पिरियड लाईक include the vasoconstriction especially in the temporal portions of the retina. So anoxia damage to the endothelium. आफ्टर द anoxia damage endothelium नंतर काय होणार की रिजनरेशन होणार फॉर द न्यू वेसल्स त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये फॉर्म होणार. ओके, न्यू वेसल्स फॉर्म झाल्यानंतर काय होणार की ऑटो थेरपी त्या ठिकाणी विद्रा होणार. ओके, मग त्यानंतर काय होणार, एक्सटेन्शन्स ऑफ रेट्रोव्हेस्क्युलर व्हेस्क्युलरायझेशन्स बियॉन्ड द रेटिना इनटू द वेटरस. सो डायलेटेशन्स ऑफ वेसल्स रप्चर होणार. ओके, फायब्रोसिस होऊ शकतो. ओके, आफ्टर द फायब्रोसिस अडेजन ऑफ द डिटॅच रेटिना अँड द ब्लाइंडनेस त्यांच्यामध्ये होऊ शकतो इन द प्रीमॅच्युअर बेबीमध्ये. ओके, सो बेबी विथ द बर्थ वेट इज लेस दॅन 10% फॉर द गेस्टेशनल एज. ओके, दे आर ऑल्सो टर्म ॲज अ स्मॉल गेस्टेशन एज. ओके, त्याला आपण काय बोलू शकतो, स्मॉल गेस्टेशन एज. ओके, कॉजेस काय आपले, मॅटर्नल कॉज लाईक शॉर्ट सुचर मदर असेल. ओके, प्रायमी मदर असू शकते, म्हणजे की जे फर्स्ट टाइम प्रेग्नन्सी असेल किंवा फर्स्ट टाइम डिलिव्हरी असेल मदरमध्ये ती, किंवा ग्रँड मल्टिपारा म्हणजे की तिनं मल्टिपल प्रेग्नन्सी तिची झालेली आहे. ओके, सो टीनेज प्रेग्नन्सी म्हणजेच की जी टीन आहे तिच्यामध्ये प्रेग्नन्सी झालेली आहे. सो त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्मॉल फॉर गेस्टेशन एज आपल्याला बघायला भेटू शकतात. त्यानंतर आहे मॅटर्नल इलनेस असू शकतो. ओके, लाईक ॲनिमिया असू शकतो, हार्ट डिसिजेस, मलेरिया. ओके, किंवा लो प्रेग्नंट वेट. ओके, प्रेग्नंट आहे पण तिचं वेट खूप कमी आहे. ओके, कॉम्प्लिकेशन जसं की प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन, त्याच्यामुळे सुद्धा स्मॉल गेस्टेशन एज आपल्याला बघायला भेटू शकतो. स्मोकिंग, अल्कोहोलिझम, ड्रग्स ॲब्यूज बाय द मदर. ओके, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला स्मॉल फॉर गेस्टेशन एज बेबी बघायला भेटू शकतो. पुअर वेट गेन असेल इन ड्युरिंग द प्रेग्नन्सी, सो त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये चान्सेस काय होऊ शकतात, स्मॉल फॉर गेस्टेशन एज बेबी. प्रिव्हियसली सिमिलर बेबी असेल स्मॉल गेस्टेशन एजवाला, सो त्या नेक्स्ट सुद्धा चान्सेस आहे होण्याचे. त्यानंतर प्लासेंटल फॅक्टर लाईक डिसऑर्डर्स ऑफ प्लासेंटा इम्प्लिमेंटेशन, डिसऑर्डर असू शकतो, लाईक प्लासेंटा प्रेव असू शकतो, त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. ॲब्रोप्टिव्ह प्लासेंटामुळे सुद्धा हा रिस्क फॅक्टर हा असू शकणार आहे. सिंगल अंबलिकल आर्टरी असेल, ओके, इन ड्युरिंग द सर्क्युलेशन, त्यामुळे सुद्धा डिफिकल्टी होणार फॉर द सर्क्युलेशन ऑफ बेबी, तर त्यामुळे सुद्धा स्मॉल फॉर गेस्टेशन बेबी हा डिलिव्हर होऊ शकतो. स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल अनॉमलीज ऑफ प्लासेंटा अंबलिकल कॉर्ड. ओके, स्ट्रक्चर अँड फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी प्रेझेंट असेल फॉर द अंबलिकल आणि प्लासेंटा आणि अंबलिकल कॉर्डमध्ये, सो त्यामुळे सुद्धा चान्सेस ऑफ इन्क्रीज आहे की स्मॉल फॉर गेस्टेशन एज बेबी हा डिलिव्हर होऊ शकतो. त्यानंतर फिटल फॅक्टर काय की फर्स्ट बॉर्न बेबी आर जनरली स्मॉलर. ओके, अगोदरचा जो बेबी जो आहे फर्स्टवाला तो जनरली स्मॉलर असू शकतो बॉर्न झालेला. ट्विन मल्टिपल प्रेग्नन्सी त्यांच्यामध्ये होऊ शकते. इंट्रायुट्राइन इन्फेक्शन त्यांच्यामध्ये बघायला भेटू शकतो आपल्याला. एक जेनेटिक ऑर द क्रोमोझोमल ॲब्रेशन्स आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला भेटू शकते इन फिटल फॅक्टर. एन्व्हायरमेंटल फॅक्टर काय असू शकतात, जसं की पुअर सोशल इकॉनॉमिकल स्टेटस असू शकतं, न्यूट्रिशनल हॅबिट्स त्यांच्यामध्ये असू शकतात. ओके, कल्चरल प्रॅक्टिसेस त्यांच्यामध्ये असू शकतात. सो त्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंटल फॅक्टर हा खूप अफेक्ट करतो इन स्मॉल फॉर गेस्टेशन एज. सो टाइप्स आपण या ठिकाणी बघू. बेबी विथ द SFD आर द फाउंड ऑफ द 3 डिफरंट टाइप ऑफ लाईक malnourished, small for dates infants. Like this baby are appear for a long, thin and the alert. Okay, they look like marasmic. Okay, म्हणजे त्यांचं खूप वेट कमी असणार, सबक्युटेनस फॅट त्यांच्यामध्ये बघायला भेटू शकतो आपल्याला, आणि पुअर मसल्स मास त्यांच्यामध्ये डेव्हलप असणार. सो दे हॅव एक्सेस स्किन फोल्ड. ओके, त्यांच्यामध्ये स्किन फोल्ड जास्त असणार फॉर द कोणत्या रिजनला, बटक्स आणि थायमध्ये. सो दे डिफरंट इन हेड सर्कम्फरन्स अँड चेस्ट सर्कम्फरन्स मोर दॅन 3 सेंटीमीटर. दोघांमध्ये डिफरन्सेस असणार, हेड सर्कम्फरन्सचा आणि चेस्ट सर्कम्फरन्सचा मोर दॅन 3 सेंटीमीटरपर्यंत. इंटरनल ऑर्गन सचेस जसे की लिव्हर, थायमस, लंग्स आर द श्रंक, बट पल्मोनरी अल्व्युलाई आर मॅच्युअर ॲज पर द गेस्टेशन्स. ओके, जे लिव्हर आहे, ओके, लंग्स आहे ते श्रंक होणार. ओके, पल्मोनरी अल्व्युलाई त्या ठिकाणी काय करणार, मॅच्युरिटी त्या ठिकाणी दाखवणार इन गेस्टेशन्समध्ये. इन द इन्फंट द ग्रोथ अरेस्ट प्रोबॅबली ऑकर्स इन टू द लेटर पार्ट of pregnancy due to the reductions in the cell size, okay, but not the cells number. So prognosis of physical growth is better after the hypoplastic SFD. Okay, small for gestation age. Okay, SFD in case of the intrauterine infection, genetic defect, chromosomal aberrations, growth retardations occurs in the early part of the pregnancy. Okay, in the pregnancy मध्ये काय होणार की suppose the infection will be happen in the फिमेल. ओके, सो मदरला इन्फेक्शन झाल्यामुळे काय होऊ शकतं, जेनेटिक किंवा ॲबनॉर्मॅलिटी त्यांच्यामध्ये फॉर्म होणार आणि स्वतः ठिकाणी त्यांना इन्फेक्शन हे चान्सेस इन्क्रीज होणार.
So in the occurs in the early part of the pregnancy. So it is a no body cells reduce those the babies are small, including in the head size. Prognosis is poor. Pre परमनंट मेंटल अँड द फिजिकल रिटार्डेशन त्यांच्यामध्ये होऊ शकतो. ओके, सो बेबी प्रॉपरली डेव्हलपमेंट झालं नाही, त्यामध्ये काय होणार, मेंटल रिटार्डेशन्स आणि फिजिकल ग्रोथ रिटार्डेशन त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला पडू शकतं. मिक्स ग्रुप लाईक दिस इज द रिडक्शन्स इन द सेल नंबर अँड द सेल साईज. ओके, सेल नंबर आणि सेल साईज मध्ये त्यांची रिडक्शन होणार बिकॉज ऑफ द ॲडवर्स फॅक्टर्स. काय करणार, ड्युरिंग दोन्ही पण मिड प्रेग्नन्सीला किंवा अर्ली प्रेग्नन्सीमध्ये दोन्ही हे फॅक्टर्स अफेक्ट करणार, लाईक सेल साईज असेल किंवा सेल नंबरमध्ये रिडक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतो. सो कॉमन प्रॉब्लेम ऑफ एसएफडी बेबीज लाईक बर्थ एस्पेक्झिया. ओके, इन द इन्फंट सफर फ्रॉम द प्रीनॅटल एस्पेक्झिया ड्यू टू द मॅटर्नल फॅक्टर्स अँड द प्लॅसेंटल इन्सफिशियन्सी. सम ऑफ देम पास मेकोनियम इन यूट्रो ड्यू टू द डिस्ट्रेस अँड आर द लायबल टू डेव्हलप इन द मेकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम. ओके, मेकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम म्हणजे कसं, ज्यावेळेला बेबी गेस्टेशन जवळ आलंय, सो त्यावेळेला काय करणार, बेबी मेकोनियम पास करणार. ओके, सो जे ॲम्नियोटिक फ्लुइड आहे त्याच्या माउथमध्ये जाणार, सो त्यामुळे काय होऊ शकतो, मिक्सअप होणार मेकोनियम इन द ॲम्नियोटिक फ्लुइडमध्ये. सो तो ज्यावेळेला सोलो करणार, सो त्याच्यामुळे त्याला कोणता डिसीज होऊ शकतो, मेकोनियम ॲस्पिरेशन सिंड्रोम हा तो डिसीज त्याला होऊ शकतो. ओके, सो फिटल हायपोक्सिया असेल किंवा इंट्रोसेप्शन्स ऑफ डेट ड्यू टू द प्लेस ऑफ डिसफंक्शनिंग इनअप्रोप्रिएट थर्मोरेग्युलेशन त्याच्यामध्ये होऊ शकते इन द स्मॉल फॉर गेस्टेशन एज बेबीमध्ये. पल्मोनरी हेमोरेज होऊ शकतो फॉर द पॉलिमॅथिया ड्यू टू द अननोन केसेसमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. इन्क्रीज इन द रिस्क ऑफ इन्फेक्शन. ओके, पुअर ग्रोथ पोटेन्शियल त्यांच्यामध्ये असणार, लाईक पुअर ग्रोथ ऑफ डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये सुद्धा असू शकते. मेटाबॉलिक चेंजेस जसे की इन्फंट डेव्हलप ऑफ हायपोग्लायसेमिया. ओके, जसे की ग्लुकोज लेवल डिक्रीज होणार त्यांच्यामध्ये. ओके, पुअर रिझर्व ऑफ द ग्लायकोजन आणि फॅट त्यांच्यामध्ये प्रॉपरली रिझर्व होणार नाही. ओके, सो हायपोकॅलिमिया इज फ्रिक्वेंटली बिकॉज ऑफ ट्रान्सिएंट ऑफ हायपोपॅराथायरॉइडिझम. ओके, डिक्रीज इन द थायरॉइड हार्मोन असेल, ओके, किंवा पॅराथायरॉइड हार्मोन असेल त्यांच्यामध्ये होऊ शकतो फॉर द कॅलेमिया, म्हणजे की जसं ओके जे कॅलेमिया आणि हायपोपॅराथायरॉइडिझम त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतं. सो मॅनेजमेंट काय करणार आपण स्मॉल फॉर गेस्टेशन एज वाल्यांना, जसे की फिटस इज सस्पेक्टेड करणार आपण. ओके, केअरफुली ऑब्झर्वेशन्स करणार फॉर मदर आणि चिल्ड्रन्समध्ये, फॉर द लो बर्थ वेट बेबीमध्ये. ओके, यूएसजीमध्ये एक्झामिनेशन्स करणार आपण ॲज पर द त्यांच्या वीक ऑफ गेस्टेशनमध्ये. ओके, सो फिटर डेट यूट ऑफकोर्स 36 वीक ऑफ गेस्टेशन. सो करेक्ट डायग्नोसिस इज इसेन्शियल. सो मदर इज ॲडवाइस फॉर द ॲड्युकेट बेड रेस्ट इन द लेफ्ट लॅटर पोझिशन. ओके, मदरला कोणते पोझिशन द्यायचे आपल्याला, लेफ्ट लॅटर पोझिशन्स, बिकॉज ऑफ द स्मॉल फॉर गेस्टेशन एजसाठी फॉर द बेड रेस्ट हा इम्पॉर्टंट आहे. The correct malnutrition by the balanced diet like 300 extra calories per day to be taken. Okay, जर का malnourished वुमन असेल सो तिला आपण काय करू शकतो, 300 एक्स्ट्रा कॅलरीज दिवसाला प्रोव्हाइड करू शकतो एक्स्ट्रा. अवॉइड स्मोकिंग आणि असेल किंवा अल्कोहोल असेल हे अवॉइड करायचे. फिटल ग्रोथ अँड असेसमेंट ऑफ वेलबिंग फॉर हिज टू बी डन बाय द नॉन स्ट्रेस टेस्ट. ही एक्झामिनेशन आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे फॉर द फिटल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट त्या ठिकाणी आहे का चेक करण्यासाठी. ओके, सो टुडे विल बी डिस्कस अबाउट द लो बर्थ वेट असेल किंवा स्मॉल फॉर गेस्टेशन एज असेल. हे आपण दोन टॉपिक इम्पॉर्टंट होते हे आपण या ठिकाणी बघितलेले. ओके, सो तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल, मी असं ॲक्सेप्ट करतो. ओके, सिम्पल आहे, स्मॉल फॉर गेस्टेशन एज म्हणजे काय आणि लो बर्थ वेट म्हणजे काय. ओके, दोघांचं पण कॉम्बिनेशन्स आहे आफ्टर द डिलिव्हरी किंवा बिफोर द डिलिव्हरी. आपण हे इन ड्युरिंग डिलिव्हरी सुद्धा आपण हे म्हणजे डायग्नोस्टिक करू शकतो आणि त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट देऊन आपण त्यांना डेव्हलपमेंट त्यांच्यामध्ये करू शकतो. ओके, सो दोन टाईपचे आहेत, एक लो बर्थ वेट असेल इन बेबीमध्ये किंवा स्मॉल फॉर गेस्टेशन एजवाला बेबी असेल. ओके, थँक्यू सो मच फॉर इट.